लोकांना जीवनाचा उद्धार केलं. अख्खं आयुष्य समाज प्रबोधन अंधश्रद्धेच्या मूठमध्ये देण्याचं काम बळवमाने केलं. पण काही लोक बळवमानच्या नावावर मी बळवमानचा भक्त आहे, बळवमानचा सेवक आहे म्हणून पैशांची आज घोंगडी ओढायला लागली. मला तुम्हाला हात जोडून एवढंच सांगायचं आहे, बळवमा कुणाच्याही अंगात येत नाही. तुम्हाला मागायचंच आहे तर साक्षात बळवमानच्या पशी तस्बीर पशी जाऊन मागा. कारण मामा म्हणतात या जगाच्या पाठीवर एकमेव देव होऊन गेला, तो स्वतः सांगून गेला, अरे माझी तस्बीर म्हणजे ती फक्त तस्बीर नाही, साक्षात मी येऊन बसलोय. याची साक्ष कित्येक ठिकाणी आम्हाला आलेली आहे. बळवमापाशी दरबारात जाऊन तुम्हाला पायाला पडायला पाहिजे असं काही नाही. बळवमांना पसंत करून घेण्यासाठी 5 नाळाच्या तोरणाची गरज नाही, 5 आमुजाची गरज नाही, कापराची गरज नाही, उदबत्तीची गरज नाही. तुमच्या अंतरंगामध्ये असलेला दुसऱ्याचा भाव आपला स्वच्छ असला पाहिजे. बळवमा तुमच्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. हाक मारता आली पाहिजे. बळवमा तुम्हा माझ्यासाठी कल्याणासाठी जगाच्या उद्धारासाठी या कलियुगामध्ये अवतार घेतला. बळवमा कुणासाठी? आज बळवमांना पैशाची गरज नाही. लाखो लोक तिच्या दरबारामध्ये गुडघट टेकतात. ज्यावेळेला बळवमा लहान होते त्यावेळेला सगळ्यांनी बळवमा खुळा, बळवमा वेडा असं घरच्यांनी तर म्हणलं तर अख्खं गाव बळवमाला वेड खुळा म्हणायचं. पण आज या कलियुगामध्ये त्याच खुळ्याचं दर्शन घेण्यासाठी नामवंत लोक आज दरबारामध्ये गुडघट टेकतात. आज तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे. या माझ्या मायबाप सद्गुरू संत बळवमांचा भंडारा कपाळा लावायचं म्हटलं तर भाग्याशिवाय गोष्ट घडत नाही. आज या तुम्ही घरामध्ये आलात, या आरतीला उपस्थित राहिलात, ती बळवमांची इच्छा असल्याशिवाय घडूच शकत नाही. मला जातं बळवमांचं सांगण्यासारखं भरपूर आहे. मी माझा अक्का इथून राहून जरी येणार कित्येक जन्म तुम्हाला सांगत राहिलो तर न संपणार व्याप्त चरित्र बळवमांचं. बळवमानी कुणाकडेही 1 रुपयाची अपेक्षा त्यावेळेला केली नाही, आजही करत नाही. बळवमा